तर बुलढाण्यामध्ये पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट उघडल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांचं नुकसान झालं आहे। शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये बसून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून ढगफुटी होते आणि आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलंय। अक्षरशः सोयाबीन जी होती ती या ठिकाणी वाहून गेलेली आहे। सोयाबीनचं मोठं नुकसान या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। नदीकाठची म्हणजे पैनगंगा नदीकाठची जी शेती आहे ती दरवेळी या ठिकाणी दरवर्षी पाण्यामुळे नुकसान होते। जो येळगावचं धरण आहे त्या येळगावच्या धरणाचे जे दरवाजे आहेत ते नेहमी करता म्हणजे पावसाळ्यामध्ये जवळपास 5 ते 10 गेट जे ते नेहमी करता उघडे ठेवावे, जेणेकरून पाण्याची पातळी वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरणार नाही, अशा पद्धतीची मागणी आहे। अनेक वेळा त्यांनी आंदोलन केली, तक्रारी केल्या, मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे किंवा नुकसानीकडे लक्ष दिलं नाही। आणि दुसरी जी मागणी आहे शेतकऱ्यांची, ज्या शेतकऱ्यांचं जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली।